नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अनमोल अकॅडमीवरती. मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत उभयान्वी अव्यय या मराठी व्याकरणावरती 50 प्रश्न. मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या वेगवेगळ्या प्रश्नांची PDF जर पाहिजे असेल तर आपल्या अनमोल अकॅडमी ॲपला जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करा आणि तिथून तुम्हाला भरपूर साऱ्या PDFs मिळणार आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, यामध्ये जे आहेत आपण आज सुरुवातीला 50 प्रश्न घेतो आहे उभयान्वी अव्ययावरती. मराठी व्याकरणामधला अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि असेच आपण खूप सारे मागे लेक्चर घेतलेले आहेत ज्यावरचे प्रश्न तुम्हाला दिसेल आणि अजूनही पुढे आपण वेगळ्या विषयावरती यामध्ये प्रश्न करणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये आजचा पहिला प्रश्न आहे आपला, 2 किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात. बघा, ज्या विषयाचं नाव आहे तर तेच आपला आन्सर असणार आहे मित्रांनो. म्हणजे काय, उभयान्वी अव्यय. एकचा उत्तर आहे 2 म्हणजे बी उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्ययाचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात. बघा, 2 नंबरचा प्रश्न उत्तर आहे 2 प्रधानत्वसूचक आणि गौणत्वसूचक आणि यामध्ये पण 4 प्रकार आहेत त्यांचे. ठीक आहे, चला तर 2चा आहे ए. विजेने चमकणे सुरू केले आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्यातील उभयान्वी अव्यय ओळखा. म्हणजे काय म्हटलेलं आहे की आणि शब्द आलेला आहे. बघा, आणि म्हणजे कोणता आहे हा आपला 3चं बी. आणि व शिवाय ही कोणत्या प्रकारची प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय आहे. कोणत्या प्रकारचे म्हटलेलं आहे म्हणजे सी परिणामबोधक, समुच्चयबोधक. तुला चहा हवा की कॉफी या वाक्यातील की हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे. चला तर 5 नंबरचं उत्तर आहे आपलं विकल्पबोधक. त्याने खूप अभ्यास केला परंतु त्याला यश मिळाले नाही. या वाक्यातील परंतु काय दर्शवते. म्हणजे काय दर्शवते, कमतरता किंवा न्यूनत्व. कमतरता म्हणतो आपण त्याला, आहे ना. चला तर मित्रांनो, यामध्ये जे तुम्हाला मी पुढे एक होमवर्कसाठी प्रश्न देणार आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. पळसाला पाने 3च या म्हणीत 2 वाक्यांना जोडण्यासाठी योग्य अव्यय कोणते. पळसाला पाने 3 आहे ना, म्हणजे काय सी. 7 नंबरचं सी आन्सर आहे. बघा, पळसाला पाने 3च या म्हणीत 2 वाक्यांना जोडण्यासाठी योग्य अव्यय कोणते येईल. 8 नंबर, विजय म्हणाला की मी उद्या गावाला जाईन. या वाक्यातील की हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे. बघा, की या शब्दाचे वेगळे वापर तुम्हाला इथं बघायला मिळतात. मागे काय म्हटलं इथं की 2 वाक्य जोडण्यासाठी इथे कीचा वापर होईल. तो कसा होईल तुम्ही ते कमेंटमध्ये ट्राय करून बघा. त्यानंतर इकडे 8 नंबरला काय म्हटलं की मी उद्या येईल. म्हणजे विजय म्हणाला की मी उद्या येईल, है ना. म्हणजे कीचं इथं वेगळ्या अर्थाने वापर झाला पुन्हा. तर 8 नंबरचं उत्तर आहे आपलं बी स्वरूपबोधक. जर पाऊस पडला तर मोर नाचू लागेल. बघा, या वाक्यातील जर तर हे कोणत्या प्रकारचे म्हटलं, काय म्हटलेलं आहे कोणत्या प्रकारचं म्हणजे संकेतबोधक. लोकमान्य टिळकांनी सांगितले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. या वाक्यातील कोणत्या अव्ययाचा प्रकार म्हटलं. 10 नंबरचा आन्सर आहे आपला बी स्वरूपबोधक. हां, चलो 11 नंबर. न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय खालीलपैकी कोणते आहे. न्यूनत्वबोधक म्हणजे मागे आत्ता बघितलं आपण की त्यामध्ये काय दाखवलं असतं की कमतरता दाखवलेली असते. कोणत्या तरी गोष्टीची एक पॉझिटिव्ह साईड असते आणि एक निगेटिव्ह साईड असते, है ना. म्हणजे जसं की आपण म्हणू शकतो. बघा, याचा आन्सर सी आहे. पहिले तुम्हाला मी उत्तर देऊन देतो. 11 नंबरचं सी म्हणजे काय की स्वयंपाक खूप झाला होता पण भाजीमध्ये मीठ जरा जास्तच झालं. म्हणजे काय झालं इथं, म्हणजे एक साईडला स्वयंपाकाची तारीफ केली आणि एक साईडला जे आहे भाजीमध्ये नमक जास्त झालं असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय इथं मग कमतर दाखवली, न्यूनत्व दाखवलं. ठीक आहे, चलो. त्याने चोरी केली म्हणून त्याला शिक्षा झाली. या वाक्यातील म्हणून हे कोणत्या प्रकारचे अव्यय. 12 नंबरचं उत्तर आहे आपलं बी परिणामबोधक. म्हणजे कोणत्या तरी गोष्टीचा इथं परिणाम झाला. ठीक आहे, चलो. चांगले गुण मिळावेत याकरिता ती रोज पहाटे अभ्यास करते. 13 नंबरचं उत्तर आहे आपलं ये उद्देशबोधक. गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेली वाक्ये कोणत्या प्रकारची असतात. कोणत्या प्रकारचे असतात म्हणलं सी मिश्र वाक्य. प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेली वाक्ये कोणत्या प्रकारचे असतात. 15 नंबरचं उत्तर आहे आपलं बी संयुक्त वाक्य. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. या वाक्यातील परी हे कोणत्या प्रकारचे. परी म्हणजे काय, काहीतरी कमतरता. ठीक आहे, चलो. 16 नंबरचं बी न्यूनत्वबोधक. अथवा किंवा वा की ही कोणत्या प्रकारची अव्यय आहे आणि हे काय दर्शवतात, आहे ना. म्हणजे 17 नंबरचं उत्तर आहे आपलं बी 2 गोष्टीमधील पर्याय, आहे ना. हे किंवा ते.
चहा आवडणार किंवा चहा घेणार की कॉफी घेणार, नाही तुम्हाला चहा आवडतो की कॉफी आवडते, अशा प्रकारचं. 18 नंबर, त्याला गाडी मिळाली नाही कारण तो उशिरा पोहोचला, है ना. या वाक्यातील कारण हे कोणत्या प्रकारचे. 18 नंबरचा प्रश्न आहे बघा, इथं बी आन्सर आहे आपलं, कारणबोधक. बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्यासाठी साधना करणारा. या वाक्यातील म्हणजे हे कोणत्या प्रकारचे हवे. 19 नंबरचा ये, स्वरूपबोधक. सबब, यास्तव, यामुळे ही कोणत्या प्रकाराची अव्यय आहे. 20 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो आपलं सी, म्हणजे परिणामबोधक. मी नोकरी मिळवणार कारण मला स्वावलंबी व्हायचे आहे. या वाक्यातील कोणते वाक्य गौण आहे, है ना, किंवा मग या वाक्यातील गौण वाक्य कोणते अव्यय जोडते, अशा प्रकारे म्हटलं तरी चालेल. 21 नंबरचं जे आहे आपलं बी, म्हणजे काय, कारणबोधक. एक तर तू ये किंवा मला बोलव, या किंवा हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे. 22 नंबरचं बी, विकल्पबोधक. की हे अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारात वापरले जाते. 23 नंबरचं की, विकल्पबोधक व स्वरूपबोधक. चलो, गड आला पण सिंह गेला. प्रसिद्ध वाक्यातील पण हे कोणते अव्यय आहे. 24 नंबरचं सी, न्यूनत्वबोधक. आणि 25 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे मित्रांनो. तू नियमित अभ्यास कर म्हणजे तुझी प्रकृती सुधारेल. अभ्यास नाही, सॉरी व्यायाम, सॉरी. तू नियमित व्यायाम कर म्हणजे तुझी प्रकृती सुधारेल. 25 नंबरचं उत्तर तुम्ही जे आहे मित्रांनो काय करायचं, तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. जरी आणि तरी ही अव्यय कोणत्या मुख्य प्रकारात मोडतात. 26 नंबरचं उत्तर आहे आपलं बी, गौणत्व सूचक. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, आणि हे वाक्य काय करते किंवा हे शब्द नेमकं काय सुचवतो. ठीक आहे. 27 नंबरचं उत्तर किंवा आपण सी, उणीव दाखवते म्हणजे कमतरता दाखवते. अकरण रूप वाक्य आणि करणरूपी वाक्य जोडण्यासाठी कोणते अव्यय वापरतात. असा नियम नाही, तर 2 वाक्य जोडणारे सामान्य अव्यय कोणते. म्हणजे 28 नंबरचं उत्तर आहे आपलं उभयान्वी अव्यय. ओके, बी. 29 नंबरचा प्रश्न. तो आजारी होता, सबब किंवा आपण याला म्हणू शकतो म्हणून तो शाळेत आला नाही. या वाक्यातील सबब हे कोणते हवे. तुम्ही आता इथं सांगू शकता उत्तर. 29 नंबरचं उत्तर आहे आपलं बी, परिणामबोधक. शिवाजी महाराज म्हणाले की तोफाचे आवाज झाल्याशिवाय गड सोडू नका. या वाक्यातील की चा प्रकार कोणता. की चा प्रकार कोणता. 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो बी, स्वरूपबोधक. की अथवा किंवा ही कोणत्या मुख्य प्रकारातील अव्यय आहे. 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं ये, प्रधानत्व सूचक. गुरुजींनी सांगितले की सर्वांनी शांत बसावे. या मिश्र वाक्यातील उभयान्वी अव्यय कोणते. 32 नंबरचं उत्तर आहे आपलं सी, की. जर अभ्यास केला तर यश नक्की मिळेल. या वाक्यातील उभयान्वी अव्ययाची जोडी कोणती. 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपलं बी, जर तर. काही झाले तरी मी माघार घेणार नाही. या वाक्यात तरी संबंध कशाशी येतो. कशाशी येतो मित्रांनो. 34 नंबरचं बी, संकेत. ओके. त्याने प्रामाणिकपणे काम केले म्हणून त्याला बक्षीस मिळाले. या वाक्यातील म्हणून कोणते अव्यय आहे. 35 नंबरचं उत्तर आहे आपलं बी, परिणामबोधक. त्याला डॉक्टर व्हायचे आहे. यास्तव तो खूप अभ्यास करतो. किंवा आपण याला असं म्हणू शकतो त्याला डॉक्टर व्हायचे आहे याकरिता तो खूप अभ्यास करतो. या वाक्यातील यास्तव हे कोणते अव्यय दर्शवते. 36 नंबरचं उत्तर आहे आपलं बी, परिणामबोधक. विद्वान सर्वत्र पूज्यते शिवाय तो विनयशाली असतो. या वाक्यातील शिवाय हे कोणते अव्यय आहे. 37 नंबरचा आपला आन्सर आहे सी, समुच्चयबोधक. गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे एकूण किती उपप्रकार पडतात. 38 नंबरचा आन्सर आपलं सी, 4. म्हणजे कोणतं. स्वरूपबोधक, कारणबोधक, संकेतबोधक आणि उद्देशबोधक. चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे एकूण किती प्रकार पडतात. किती उपप्रकार म्हटलेलं आहे. तर 39 नंबरचा आन्सर आहे आपला सी. आईने बाजारातून भाजी आणि फळे आणली. या वाक्यातील आणि हे कोणत्या उपप्रकारचे उभयान्वी अव्यय आहे. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की आपण बऱ्याच वेळेस आणि या शब्दाचा वापर केलेला आहे 2 वाक्य जोडण्यासाठी. मग तिथे तुमचं संयुक्त वाक्य असेल किंवा मग केवळ वाक्य असेल.
परंतु इथे आपला आन्सर जे आहे आपला काय म्हणता येईल, समुच्चयबोधक म्हणजे सी. नेक्स्ट क्वेश्चन, तो इतका धावला की त्याला थकवा आला. या वाक्यातील की हे अव्यय काय दर्शवते? 41 नंबर आन्सर आहे आपलं बी, परिणामबोधक. किंवा ही उभाणवी अव्यय खालीलपैकी काय दर्शवण्यासाठी वापरले जाते? 42चा आन्सर आहे आपलं सी, निवड किंवा पर्याय. जसे की आपण आत्ताच मला वाटतं 32 नंबरच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही चेक करू शकता की आपण की वापरलं बघा. तुम्हाला चहा आवडतो की कॉफी आवडते? बघा हे आन्सर आपण घेतलं होतं मागे, त्यासाठी आपण किंवा वापरला, म्हणजे निवड दर्शवण्यासाठी वापरतो आपण. नेक्स्ट, बोपाटा झाला परंतु चोर पळून गेला नव्हता. या वाक्यातील परंतुचा प्रकार कोणता? 43 नंबरचा आन्सर आहे आपलं बी, न्यूनत्वबोधक. त्याला पैशांची गरज होती म्हणून त्याने कर्ज घेतले. या वाक्यातील म्हणून हे कोणत्या अव्ययाचे उदाहरण आहे? 44चा आन्सर आहे आपलं मित्रांनो बी, परिणामबोधक. शेतकऱ्याने शेतात मेहनत केली पण पाऊस पडला नाही. या वाक्यातील पण हे कोणत्या प्रकारातली आहे? 45चा आन्सर आहे आपलं मित्रांनो ए, प्रधानत्व सूचक. तो म्हणाला की मी नक्की येईल. या वाक्यातील की हे गौणत्व सूचक असून हे काय स्पष्ट करते? 46चा आन्सर आहे मित्रांनो आपलं सी, स्वरूपबोधक. तो परीक्षेत बसला नाही कारण त्याचा अभ्यास झाला नव्हता. या वाक्यातील उभाणवी अव्ययाचा प्रकार सांगा. 47चा आन्सर आहे मित्रांनो आपलं बी, कारणबोधक. 48 नंबर, जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश राहील. या वाक्यातील जोपर्यंत आणि तोपर्यंतचा संबंध कशाशी जोडला जातो? बघा मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, जर तर असेल, जरी तरी असेल, जोपर्यंत असेल, तोपर्यंत असेल, हे सर्व शब्द जे आहे संकेतबोधकचं काम करतात. चलो, 49चा आन्सर आहे आपलं बी, 48चा आन्सर आहे आपलं बी, संकेतबोधक. 49 नंबर, न्यूनत्व या शब्दाचा सोपा अर्थ काय? किती सोपा अर्थ विचारला बघा मित्रांनो. दोष, कमतरता है ना, न्यूनत्व. 49 बी. अँड 50 नंबर अँड लास्ट क्वेश्चन, समुच्चय या शब्दाचा योग्य अर्थ खालीलप्रमाणे कोणता? तर मित्रांनो, या प्रश्नात तर तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे आणि या सर्व प्रश्नांची PDF तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये मिळणार आहेत किंवा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं जे आपल्या अनमोल अकॅडमी या ॲपवरती मिळणार. तर तुम्ही आपला अनमोल अकॅडमी ॲप डाउनलोड करा, लॉग इन करा आणि तिथे सर्व प्रश्नांची उत्तरे PDF सहित तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तर मित्रांनो, परत भेटूया आपण अशाच एक नवीन सिरियलमध्ये किंवा नवीन लेसनमध्ये एक नवीन चॅप्टर सहित. तोपर्यंत जय हिंद.